मॅचला होतीये सुरुवात. पहिला चेंडू नितीन पारधी टाकण्यासाठी सज्ज आणि तो खेळून काढण्यासाठी देखील सज्ज आहे प्रशांत पारधी उर्फ बंटी. चला मॅच चालू करायचे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण मॅचला सुरुवात करतोय. कोणी मैदानात जायचं नाही, मी विनंती करतो. मॅचला आपण सुरुवात करतोय. बाकी सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जायचंय. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज नितीन पारधी. मित्रांनो मी परत एकदा विनंती करतो, ही चालले तर कृपया मी रिक्वेस्ट करतो सर्वांना, विनंती करतो सर्वांना म्हणजे सर्वांना की ही स्पर्धा आपले खूप खूप धन्यवाद पूर्ण जांभूळपाडा गावचे सहकारी. मॅचची होते सुरुवात. आमच्या सोबत सज्ज आहेत करण पाटील, खांडवल गावचे स्कोरर. चांगले असे स्कोरिंग करतात ते. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज नितीन पारधी. प्रशांत पारधी जोराने मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आलाय डॉट. चेंडूनी सुरुवात करताना पुढचा चेंडू आली आहे धाव सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे पोहोचते 1 वर. श्री गणेशा होतो धावसंख्येचा. पुढील चेंडू आलाय सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या होते 2. चांगली अशी गोलंदाजी चालू आहे. 4 ओव्हरचा हा सामना. पुढील देखील सर्व सामने 4 ओव्हरचे. उलटो चेंडू लेग साइडला ग्लान्स करत असताना चांगला असं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील चांगला, मात्र गॅदरिंग करता आली नाहीये. नक्कीच युवा आहे. पुढील चेंडू हेलिकॉप्टर बॉय रिव्हर्स शॉटचा बादशाह असणारा वैभव लिये ऑफ साइडला ढकलून दिलाय. चांगलं असं कव्हर पाहायला मिळालं तिथं दक्षक लिये यांचं. आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचतीये 4 वर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आणि नक्की या चेंडूवर किती धावा हे पंच आम्हाला कळवतील. ओव्हर झालेली आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा आल्या पंच आम्हाला कळवायचे आहेत. 2 धावा. ओके. ओव्हरच्या समानोत्तर धावसंख्या पोहोचली 6 धावांवर. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली नितीन पारधी यांची. मनगट वळवून बॉल टाकण्यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज. पुढील चेंडू पुढील ओव्हरच्या साठी आयकॉन अल्पेश कासार यांना आमंत्रित केले गेले आणि सामना करेल वैभव आयकॉन. आणि आली पहिल्या चेंडूवर सिंगल. खेळायचं होतं ऑफला, चेंडू गेला लेगला. आणि हा जोरदार फटका आणि येतोय हा चौकार. या पारी मधला पहिला चौकार. या चौकारासोबत धावसंख्या पोहोचते 11 वर.
तशाच गतीने मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुढील चेंडू वैभव खेळण्यासाठी सज्ज. चांगला असा कव्हर ड्राईव्ह आणि येतोय गॅप मध्ये सनसनीत चौकार. या थंड्या रात्रीमध्ये सनसनी निर्माण करणारा हा फटका. 4 धावा आणि या 4 धावांच्या सोबतीने धावसंख्या पोहोचते 16. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधील आणि हा खेळून काढलाय सेम जसा पहिला चौकार आला तसा दुसरा सेम रिप्ले मध्ये. लागोपाठचे 2 चौकार. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 20 वर. तिसरा येणार का? तिसरा जर आला तर हॅट्रिक नक्कीच होणार. मारलाय तर पण चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं थ्रो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली असून या चेंडूवर आली सिंगल धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली धावफलकावर 21. चांगली अशी रनांची गती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6 आणि या षटकामध्ये धावा आल्या 15. तिसऱ्या ओव्हरसाठी सज्ज सुमित लिहे, स्वतः संघ मालक, आणि सामना करेल वैभव लिहे. भाऊ तू भाऊ. आणि हा चांगला असा फटकावलेला, मात्र चांगला असा मिसफिल पाहायला मिळाले येते आणि मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालेली. धावा मिळतील 2. पहिल्या चेंडूवर सुमित लेहे यांच्या. दुसरा चेंडू घेऊन सज्ज आपल्या षटकातील. सामना करेल वैभव. नो चेंडू आणि त्यावर आली आहे सिंगल, म्हणजे 1+1 अशा या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. आता सामना करेल प्रशांत पारदे. स्लोअर गतीचा हा चेंडू. हा देखील चेंडू आलाय नो. पट्टीवर आहे पाय. नो चेंडू आणि ही एक देखील धावा ऍड होईल. हा चेंडू फटकावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 रन आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये सक्षम असलेला अल्पेश कासार. चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळाली. आता वैभवली स्ट्राईकवर. मोठा फटका येणार का? आणि तो आलाय जसा मी अनाउन्स केला. येणार का? आलाय. श्री गणेश मितांची लेवनला आणि ती विकेट आता आली आहे वैभव लियाची. अतिशय घातकी ठरत होता. कव्हरला मारण्याचा प्रयत्न, मात्र कुठेतरी कंट्रोल पाहायला मिळाला नाही आणि चेंडू डायरेक्ट सीमारेषेवर आदळला. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील आणि फलंदाजीसाठी येतोय पवन. चालक हा खेळाडू डावक्या हाताने फलंदाजी, डावक्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी माहिर. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील धावसंख्या धावफलकावर 32. चार बॉल झाले. 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. हा लागोपाठचा दुसरा व्हाईट. प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना आणि आता मात्र आली आहे सिंगल. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी यांनाही जांभूलपाडा आणि खांडवल या दोन्ही गावांकडून हार्दिक शुभेच्छा. नक्कीच 2 दिवसानंतर आपल्या सप्ताह चालू होते. स्कोर झालाय 34 धावा, 35 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय सागर कासार आणि त्याचा सामना करेल
पवन पहिला चेंडू चांगला असा कव्हर ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवर मिळणार नाही धाव आणि आता मात्र हवेमध्ये चेंडू आणि चांगला असा झेल श्रवण मात्र याच्या माध्यमातून आणि आता विकेट आली आहे पवनची जयश्री पाटील सोनार पड्याचा बिंदोड चिकडेवाला जयश्री पाटील सोनार पड्याचा बिंदोड चिकडेवाला नवीन बॅट्समन येतोय राकेश पाटील उर्फ बंटी प्रॅक्टिस साठी सतत बोरिवली गावामध्ये जाणार हा खेळाडू बघूया त्याच्या प्रॅक्टिसचा काय त्याला फायदा होतो की नाही हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न मात्र मिस केलेला आहे आणि चेंडू आलाय डॉट 3 चेंडू मध्ये कोणती धाव दिलेली नाही अजूनपर्यंत सागर यांनी आणि आता मात्र आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय आणि जातोय डिक्लेअर झोन मध्ये मिळेल ही धाव सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या धावफलकावर पोहोचतीये 36 शेवटचे 2 चेंडू शिल्लक 2 चेंडू मध्ये एखादा चौकार आला तर 40+ आकडा नक्कीच कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किरण स्पोर्ट्स शेवटचे 2 चेंडू बघूया सामना करेल प्रशांत पारदी नो बॉलचा इशारा ओव्हरवेस्ट हा चेंडू आणि आता आलाय षटकार येईल विकेट नक्कीच परी 11 त्यांच्या विरुद्ध श्रीपद बाबा प्रतिष्ठान दोन्ही संघनायक आपण उपस्थित राहायचंय शेवटचा आणि ऑफिशियल कॉर आहे यानंतर थेट पॅनलाइज केलं जाईल शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज राहुल पाटील सामना करेल सागरचा आणि चांगला असा चेंडू टोलाला मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या झाली 38 आणि धावफलकावर मितांचे लिहून या संघाला 39 धावांचं लक्ष उभं केलंय तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे टॉस होतोय श्रीपद बाबा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करेल परी 11 मी विनंती करेन नरेशजी पाटील आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे मी विनंती करतो परी 11 शेवटचा आणि ऑफिशियल कॉल यानंतर थेट आपल्याला 2 रनांची पेनल्टी दिली जाईल उशीर झालाय आपल्याला तर एका बाजूला जेपीएल आणि दुसऱ्या बाजूला युवा जोश असा आहे परी 11 चे संघ मला कॉल देत आहेत जेपीएल असा कॉल आणि ते चाललेलं आहे मान्यवरांना विनंती आहे आपण असं कोल्ड्रिंक द्यायची जे आम्हाला पुरस्कृत केलेली आहे डीजे अजय मात्रे यांच्याकडून आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत फक्त निर्णय विचारू परी 11 चे संघमालक संघनायक काय निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय परी 11 या संघनायकांनी आणि आमंत्रित केली आहे बॅटिंग साठी श्रीपद बाबा प्रतिष्ठान या संघाला जाऊया आपण ऑनगोईंग मॅच कडे जिथे सज्ज आहे टीम श्री गणेश मितांचे लिहून जांभूळपाडा 39 धावांचा पाठलाग करताना तर आपण एक सन्मान करून घेत आहोत सुखदेवजी रणधवी हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करतो मी विनंती करेन भावेश पारदी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत मी विनंती करतो नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत सुखदेवजी रणधवी यांचा 39 चा लक्ष्य 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये फलंदाजीसाठी सज्ज झालेत अल्पेश कासार विथ सुमित लिये एवन जोडी आणि गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी येतोय प्रशांत पारदी 39 धावांचा पाठलाग कसा होईल आपल्याला पाहायला मिळेल कोणताही वेळ न घेता मॅचला सुरुवात करायची आहे
तर इथे वनरस स्पर्धेचा देखील सन्मान आपण करत आहोत. भावेश स्पर्धी यांना मी विनंती करेन त्यांचा सन्मान करायचा आहे. चला करूया मॅचला सुरुवात. वेगवान हा चेंडू आणि आली सिंगल. सिंगलच्या साहाय्याने श्री गणेश होतोय संघाचा. श्री मितांशी 11 श्री गणेश मितांशी 11 या संघाचा. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज सुमित लिये. हा चेंडू सिंगल धाव. या चेंडूवर सिंगलने 2 धावा धावफलकावर. पुढील चेंडू लेग साइडला पुल केलाय आणि चेंडू गुल केलाय. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावां येथे भागीनाथजी पटेल हे उपस्थित आहेत. मी विनंती करतो शिवनाथ पारधी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते धावफलकावर 6. चला पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज अल्पेश कासार. मागच्या चेंडूवर आले 4 रन. फुलटॉस मात्र मिस केला आणि डिक्लर अंपायर कलवतील नक्कीच. तर अंपायरनी निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे की नक्की चेंडू कुठे लँड झालाय. एसटीच्या आधी झालाय की एसटीच्या मागे झालाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिक्लेअर मिळेल या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात. चार चेंडू झालेले आहेत. 7 धावा धावफलकावर. चांगला असा टोलवलेला चेंडू मात्र तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण वैभव लिहे होते तिथे. शेवटचा चेंडू या षटकातील. 8 धावा धावफलकावर. फुलटॉस आणि चान्स तर होता. हाफ चान्स होता. फुल मध्ये कन्वर्ट करायचं होतं मात्र जमलं नाही. तेथे शिवाजी कासार मासा पकडतायत की बॉल पकडतायत नक्कीच त्यांना विचारावं लागेल. षटकाचे होते समाप्ती. धावफलकावर धावा 9. अजूनही करायच्या 30 चेंडू शिल्लक आहेत 18. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपण जी भव्य दिवस स्पर्धा बघतोय या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभलंय. प्रथम पारितोषिकसाठी तुकारामजी फिरंगणे यांच्याकडून आम्हाला रोख रक्कम मिळाली. तदनंतर द्वितीय जो पारितोषिक आहे आम्हाला लाभलं गेलं पद्माकरजी शेठ भोईर यांच्याकडून लाभलं गेलं. तदनंतर जो आपण लाईव्ह बघतोय SK एंटरटेनमेंट त्यासाठी आम्हाला सहकार्य झालं राजू माने. चला जाऊया मॅच कडे. वैभव लिहे सज्ज दुसऱ्या ओव्हरसाठी सामना करेल. सुमित लिहे खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र पिच खणली आहे. बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू आलाय डॉट. मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विश्वास पारधी अतिशय चांगलं कार्य करत असताना आपल्या संघासाठी. पुढे चेंडू फुलटॉस आणि लेग साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू चांगला असा फटका. 4 धावांच्या संमतीने धावसंख्या पोहोचते 13. ऑफ साइडला खेळत असताना सिंगल धाव प्राप्त केली आहे. स्ट्राईकला आता आणलं गेलंय अल्पेश कासार. आयकॉन टू आयकॉन. बघूया कोणता आयकॉन जिंकेल. टॅप करत असताना चांगलं असं क्षेत्ररक्षण निखिल पारधी यांच्याकडून आणि जबरदस्त असा थ्रो. धाव मिळेल फक्त सिंगल. पुढील चेंडू फुलटॉस आणि तो चेंडू जातोय डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आली आहे विकेट सुमित लिहेची. 15 रनावर लागणारा हा पहिला झटका. चला शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील नवीन बॅट्समन सागर कासार. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. धावफलकावर धावा 15.
आणि हा चेंडू आलाय डॉट. ओव्हरची होते समाप्ती. धावपळ करा धावा 15. तदनंतर आपण पाहतो इथे दोन भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या विनर साठी आणि रनरअप साठी ज्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या गुरुनाथ भगवान पारधी यांच्याकडून, तर मनापासून त्यांचा धन्यवाद. तदनंतर आपण ज्या मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफ्या पाहतोय उत्कृष्ट अशा ट्रॉफ्या ज्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या साहिल पारधी यांच्याकडून, साहिल पारधी यांचा देखील मनापासून धन्यवाद. आणि आम्ही आपण जे बॉल खेळतोय पूर्ण स्पर्धेसाठी लागणारे जे बॉल आहेत ते आम्हाला पुरस्कृत केले गेले दक्षक लिहे, नितीन पारधी आणि विकास पारधी या तिघांकडून. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आम्हाला पुरस्कृत केली गेली प्रशांत पारधी यांच्याकडून. नवीन बॉलर गोलंदाजीसाठी राकेश पाटील उर्फ बंटी आणि सामना करेल अल्पेश कासार. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12-24 प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता. हलवार गतीने आतरलेला चेंडू, मात्र चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये. बायच्या स्वरूपात मिळते सिंगल धाव. स्ट्राईक चेंज नसेल. जर चेंडू तुमच्या बॅटला लागला तरच स्ट्राईक चेंज होईल अथवा स्ट्राईक चेंज होणार नाही. पुढील चेंडू घेऊन सज्ज. सामना करेल अल्पेश कासार. चांगली अशी गोलंदाजी करतोय. स्लोअर पॉइझन हलवार गतीने आतलतोय, मात्र अल्पेश कासारला तो काही चेंडू समजत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात परत एक धाव येते. दोन्ही धावा लेग बायच्या स्वरूपात आल्या गेल्या. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज सागर कासार. मजबूत बांध्याचा हा खेळाडू. फटका देखील मजबूत येईल यात काही शंका नाही. कव्हरला ढकललाय. मिस जजमेंट राहिलं आणि तेथे 4 खेळाडू सज्ज फिल्डिंग साठी. आणि येथे आली विकेट अल्पेश कासारची. लागतोय मोका धक्का. भेटायला जावा मी गुण्यात, मला टका करा हो पुण्यात, टका करा हो पुण्यात. मोठा धक्का लागतोय. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज सागर कासार. नवीन बॅट्समन आलाय सुशांत पारधी. टप्पा चेंडू काही समजलेला नाहीये. फलंदाज आला. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करत असताना शेवटचे चेंडू 2 या षटकातील बाकी. सामना करेल सुशांत पारधी. फुलटोस चेंडू आणि चांगला असा फटका पाहायला मिळाला, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण संघ मालक स्वतः होता तिथे प्रशांत पारधी. चांगलं असं क्षेत्ररक्षण. शेवटचे चेंडू या षटकातील. आता 7 चेंडू आणि धावा पाहिजेत 19. समीकरण अगदी कठीण बनत चाललंय. जर एखादा मोठा फटका या या चेंडूवर आला तर कुठेतरी मॅच मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. श्री गणेश मितांश 11 हा चेंडू घेऊन टप्पा चेंडू. 1 टप्पा मारत असताना समोर क्षेत्ररक्षण परत फ्रेम मध्ये प्रशांत पारधी. चांगलं असं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल सिंगल. आता आवश्यकता असताना 6 चेंडू 18 धावा. तदनंतर आपण ज्या ट्रॉफी पाहतोय बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या हनुमानजी पारधी यांच्याकडून मनापासून त्यांचं धन्यवाद. तदनंतर आपण जो ओपनिंग सेरेमनी साठी ब्रास बँड बघितला तो आम्हाला पुरस्कृत केला गेला जगन गायकवाड आणि हर्षद पारधी यांच्याकडून. त्यांचं मनापासून धन्यवाद. तदनंतर आपण बॉलर आणि फिल्टरचे शूज गिफ्ट हॅम्पर हे जे आम्हाला पुरस्कृत केले गेले दिलीपजी फिरंगणे त्यांचा मनापासून धन्यवाद. आणि जी पूर्ण स्पर्धा आपण पाहतोय ही स्पर्धा कोणी घडवली असेल तर तो व्यक्तिमत्व आहे गुरुनाथ फिरंगणे, तर त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू आलाय डॉट आणि आता गरज आहे 5 बॉल 18ची. सामना आता हा चेंडू मिसफिल्ड तर झाली पण चांगलं बॅकअप आलं, मात्र कुठेतरी चुकीचं अनुमान. थ्रो केली नाही. एकाच्या जागी रन आल्या 2. आता आवश्यकता आहे 4 चेंडू 16. 4ही चेंडू सीमारेषे पार पाठवावे लागतील, मात्र ते जमिनीलगत पाठवावे लागतील. तेव्हाच हा सामना जिंकू शकतात श्री गणेश मितांची 11. पुढील चेंडू घेऊन सज्ज. 16 पाहिजेत. 4 चेंडू 16ची आवश्यकता.
आणि आता मात्र श्री गणेश मितान शेलवण संघाला कोणी जिंकवू शकतो तर तो फक्त आहे पवन. पवननी चूक केली नाही आणि हा आलाय छक्का. परंतु आता कुठेतरी सामना गमावण्याच्या दिशेमध्ये जात असताना श्री गणेश मितान शेलवण बॅटिंगला आले. दक्षक लिहे 2 चेंडू शिल्लक. नो चेंडूची हाताळली आणि त्याच्यावर आलाय कडक फटका आणि हा पंजा आलाय. आता 2 चेंडू शिल्लक आणि धावा पाहिजेत 9. 2 चेंडू मध्ये 2 चौकार आले तर सामना बरोबरच सुटेल. जाईल का चौकार? नाही, अडवलाय. आणि आता एका चेंडू मध्ये 8 धावांची गरज. तर बघूया शेवटचा चेंडू. 1 चेंडू 8 धावा आणि हा चेंडू आलाय लीगल. यासोबत सामना जिंकलाय केरन स्पोर्ट जामुलपाडा. ही टीम ठरतीये क्वालिफाय सेमीफायनल मध्ये पोहोचणारी दुसरी. तर खूप खूप अभिनंदन. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. 19 धावा बॅटिंग करत असताना बनवलं आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट काढली. तोच वैभव ठरला प्लेअर ऑफ द मॅच. चला वैभव आपण या. वैभवला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये आपण उतरा असायला विनंती असेल. फिल्डिंग टीम चला विनंती असेल ग्राउंड मध्ये लवकरात लवकर उतरा. वैभव आपण या. वैभवला आपण देऊया सामनावीर. जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा लागला. सामनावीर खर तर मॅन ऑफ द मॅच साठी जी ट्रॉफी आहे ते आम्हाला साकिल पारधी यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चला खेळाडू कक्ष खाली करायचा विनंती असेल.